नमस्कार. महा एपिसोडच्या पहिल्या पार्टमध्ये शॉर्टमध्ये काय झालं ते मी तुम्हाला सांगते. पहिले तर इंदू रूममध्ये येते आणि तिला थोडंसं विचित्र वाटत असतं. आदोक्षजला तेवढ्यात इकडे बोलवलं जातं आणि तो मोहितशी भेटायला जाणार आहे. मोहित त्याला एक मोठी पैशांची बॅग ऑफर करणार आहे आणि त्यामुळे खूप मोठे मोठे तमाशे होणार आहेत. हे सगळं तर होईल. त्यानंतर आदोक्षज खूप चिडणार आहे, मोहितची कॉलर बिलर पकडणार आहे आणि जोरदार तमाशा होईल. इकडे तो घरी आल्यानंतर थोडेफार का होईना तमाशे सुरू राहणार आहेत. चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये पहिल्या पार्टमध्ये डिटेलमध्ये काय काय घडलं. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे इंदू रूममध्ये येते तेव्हा आदोक्षज तिला विचारतो, काय ग तू तर पाणी आणायला गेली होती ना, मग पाणी कसं आणलं नाही का? पाणी आणायच्या जागेवर ती विहीर खणायला गेली होती. तेव्हा ती म्हणते, काय नाही रे, आता मला गोपाळ भेटला आणि तो थोडा वेगळाच वाटत होता. तेवढ्यात आदोक्षजचा फोन वाजायला लागतो आणि त्याला पप्या म्हणायला लागतो, अरे आत्ता ये ना. तेव्हा तो म्हणतो, काय रे, वेळ काळ आहे की नाही, कधीही कोणत्या वेळेला तुम्ही बोलवता हे काही बरोबर नाही. तेव्हा इंदू म्हणते, काय झालं, काही गडबड आहे का, कुठे बोलवलंय आणि कोण बोलवतंय? तेव्हा तो म्हणतो, काय नाही, पप्पाने सांगितलं आहे की तो मोहित आहे ना, तो आला आहे, त्याला जरा माझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा इंदू म्हणते, त्या मोहितवरती तू जास्त विश्वास ठेवू नको, तो एक नंबरचा वाया गेलेला मुलगा आहे. एक काम करू का, मी तुझ्या बरोबर येते. तेव्हा तो म्हणतो, नको इंदू, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल. तेव्हा ती म्हणते, जर शाळेचा विषय काढला ना, तू तिथल्या तिथे घरी येऊन जा. तेव्हा तो म्हणतो, हो, शाळेचा विषय काढला तर मी थांबणार नाही, मी लगेच घरी यायला निघेल. तर इकडे मंदिरामध्ये पप्प्या मोहित सगळे जमलेले असतात. तेव्हा मोहित लगेच इकडे आदोक्षजला बघून खूप खुश होतो आणि म्हणतो, अलभ्य लाभ की तुम्ही आमच्यासाठी एवढ्या रात्री इथे आले आहेत, याला तर सरपंची पद म्हणतात. म्हणजे तुमचा तर सत्कार करायला पाहिजे की तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी बाजूला सरून आमच्यासाठी स्पेशली इथे आले. तेव्हा आदोक्षज म्हणतो, तुझा हा फाफट पसारा आहे ना, तो बंद कर आणि मुद्द्यावरती ये. उगाच वेळ वाया घालू नको, कारण की तुझ्यासारखा माझ्याकडे फालतू वेळ नाही आहे. तेव्हा मोहित म्हणायला लागतो, अच्छा, सरपंच साहेब मी वाटतं झोप खराब केली, ज्याच्यामुळे ते लगेच मुद्द्यावरती येत आहे. पप्या शेठ, मला तुमच्या मित्राचं हे वागणं खूप आवडलेलं आहे. तेव्हा पप्या म्हणतो, मग आता मोहितराव मुद्द्यावरती या ना, उगाच वेळ वाया घालू नका. तेवढ्यात मोहित म्हणतो, मला पटलेलंच आहे आणि आता मी मेन मुद्द्यावर सुद्धा येतो, कारण की मेन मुद्दा तर सगळ्यात जास्त महत्वाचा आहे ना. तो लगेच त्याच्या माणसाला इशारा करतो की बॅग घेऊन तिथे ये. तेव्हा तो म्हणतो, ही बघा बॅग मी तुमच्यासाठी आणली आहे. तेव्हा आदोक्षज विचारतो, या बॅगमध्ये काय आहे जे तू माझ्यासाठी आणलं आहे? तेव्हा मोहित म्हणतो, अहो, तुम्ही तर अंतर्यामी आहात ना, तुम्हाला तर सगळ्यांचं सगळं कळतं, मग एवढं कळलं नाही का बॅगेमध्ये काय आहे? पण जाऊ दे, जर तुम्हाला कळलं नसेल ना, तर मी ओपन करून दाखवतो की बॅगेमध्ये काय आहे. तेवढ्यात त्याचा माणूस तो बॅग उघडतो आणि त्या बॅगेमध्ये एकदम खूप जास्त पैसे असतात. तेव्हा आदोक्षज ती बॅग बघून आश्चर्यचकित होतो. तेव्हा मोहित म्हणायला लागतो, हे बघा, ही बॅग मी तुमच्यासाठी आणली आहे. तेव्हा आदोक्षज म्हणतो, काय गरज आहे या सगळ्याची? तेव्हा तो म्हणतो, हे बघ, तू आता राजकारणामध्ये नवीन आहेस, तुला राजकारणाचा जास्त काही अनुभव नाही आहे. राजकारणामध्ये पैसे लागतच असतात आणि आता आपण पार्टनर सुद्धा होणार आहोत ना, मग मिळून वाटून खाऊया, म्हणजे कसं तुमचंही पोट भरलेलं राहील आणि माझं सुद्धा. जसं आपण शाळेच्या गोष्टींमध्ये पार्टनरशिप करू ना, तसंच हे तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे माझ्याकडून, म्हणजे कशी सोय होऊन जाईल आणि एक दुसऱ्याची सोय केलेली जास्त चांगली असते ना. कारण की तुम्हाला वाटते तेवढे पॉलिटिशियन सोपे नसतात, त्यांच्यासाठी तुम्हाला खूप पैसा होताना लागतो, पोझिशन टिकवण्यासाठी खूप जास्त तडजोडी करायला लागतात. तेव्हा आदोक्षज म्हणतो, मोहित, या सगळ्याची मला गरज नाही आहे आणि तुझे पैसे आहेत ना, ते तुझ्याजवळच ठेव. तेव्हा मोहित खूप चिडलेला असतो आणि म्हणायला लागतो, अहो आदोक्षज महाराज, मी तर तुमच्या चांगल्याच बोलत आहे आणि हे पैसे तुम्हाला कामीच येतील. तेव्हा आदोक्षज म्हणतो, तुझे पैसे तुझ्याजवळच ठेव, तू जी लाच देण्याचा प्रयत्न करतोय ना, याचा मला काही उपयोग होणार नाही. आदोक्षज ती बॅग उचलतो. तेव्हा मोहितला असं वाटतं की आदोक्षज ती बॅग घेऊन खुश झालेला आहे. आदोक्षज ती बॅग घेतो आणि धडकन ती मंदिराच्या गेटापर्यंत फेकून देतो. गावकरीही हे सगळं बघत असतात. तेव्हा तो म्हणतो, ही बघ, ही त्या बॅगेची जागा आहे आणि तुझी सुद्धा. तेव्हा मोहित म्हणतो, बॅग फेकली हो, पण आपली पार्टनरशिप तुम्ही कसं काय विसरू शकता? खरं म्हटलं
तर आपली पार्टनरशिप तर इम्पॉर्टंट आहे ना. तेव्हा अधोक्षज म्हणतो, मोहित तुझं तोंड बंद ठेव, अशा फालतू कारणासाठी मला इथे बोलवायची गरज नव्हती. तुझ्यासारख्या माणसाच्या तोंडाला लागण्याची ही माझी बिलकुल इच्छा नाही. तेव्हा मोहित म्हणतो, बरोबर आहे, तुम्ही लोक काय आहात ना मला हेच समजत नाही. म्हणजे तुमच्या अख्ख्या खानदानाने ठरवलंच आहे का की येऊन जाऊन स्वतःही खायचं नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ द्यायचं नाही. म्हणजे तुमचे काकाश्रीही तसे आणि तुम्ही सुद्धा तसे. पण आम्हाला तर आमचं पोट भरण्यासाठी अशा सोयी करायला लागतात ना. पण मी तुम्हाला सांगतो ना, तुमच्या घरामध्ये असं काहीतरी होईल ना, म्हणजे तुमच्या घरामधला असा एक व्यक्ती निघेल ना जो तुमच्या घराचा कायापालट करेल आणि तुमचे जे चालले आहेत ना सगळे चांगले काम त्या सगळ्यावरती बट्ट्याबोळ करेल. हे ऐकल्यानंतर अधोक्षज अक्षरशः चिडून जातो आणि मोहितची कॉलर पकडतो. पप्या त्याला बाजूला करतो आणि म्हणतो, अधोक्षज हे सगळं नको करू. तेव्हा अधोक्षज म्हणायला लागतो, ह्याच्यासाठी तुम्हाला इथे बोलवलं का, या नीच माणसासाठी. तेव्हा तो म्हणतो, हे बघा आम्ही प्रतिष्ठित लोक आहोत आणि बघा बघा तुमचा सरपंच कसा बोलतोय, हे काय बोलण्याचा पद्धत आहे का. तेव्हा अधोक्षज म्हणतो, तुझ्यासारख्या नीच माणसाला असंच बोलायला पाहिजे. खरं म्हणजे तुझी तर जीभ सडायला पाहिजे. तू जेवढा तोंडावरती सरळ दिसतो ना तेवढा नाही आहे. आणि शाळेच्या विषयी तर काही बोलूच नको आणि माझ्या घरच्यांच्या विषयी बोलायचा तुला तरी काही अधिकार नाही आहे. तेव्हा लगेच पप्या म्हणायला लागतो, अरे तो तुला खिजवण्यासाठी हे सगळं करतोय, तू नको त्याच्याकडे लक्ष देऊ. तेव्हा मोहित म्हणतो, मी जे आहे ते खरं सांगत आहे आणि खऱ्याची बाजू कोणाला पटतच नाही ना. तेव्हा अधोक्षज म्हणतो, हे तुझा मी जीव घेईला, उगाच आता माझ्या घरच्यांबद्दल एक शब्दाने काही बोलला तर. तेव्हा मोहित म्हणायला लागतो, बघा बघा तुमचा सरपंच बघा कशा धमक्या देतोय, मला जीवे मारण्याची धमकी देतोय. हे काही बरोबर नाही आहे. हे सगळं वागणं आम्ही काही सहन करणार नाही. आम्ही काही छोटे मोठे नाही आहोत. आम्ही या पॉलिटिक्समध्ये तुमचे पुढारी आहोत, हे कायम आठवण ठेवा. मोहित लगेच तिथून निघून जातो. हे सगळं झाल्यानंतर अधोक्षजही खूप चिडलेला असतो आणि तो सुद्धा रागारागात निघत असतो. तेव्हा पप्या म्हणतो, पहिले अधोक्षज तू शांत हो रे, एवढा रागराग करू नको. तेवढ्यात तो सगळ्यांना म्हणायला लागतो, काय चाललं आहे इथे, काय तमाशा लावला आहे का, चला आपापल्या घरी चला. तेव्हा पप्या म्हणायला लागतो, अरे तू शांत हो अधोक्षज, एवढी चिडचिड करायची बिलकुल गरज नाही आहे. तेव्हा अधोक्षजला खूप राग आलेला असतो. तो इकडे तिकडे बघतो आणि विचार करतो की आता काय करावं. मोहितने ती बॅग काही नेलेली नसते. अधोक्षज ती बॅग हातामध्ये घेतो आणि बॅग घेऊन तो घरी जायला निघतो की आता ही बॅग मला सांभाळायला लागेल. दुसरीकडे इंद्रायणी इकडे काळजीमध्ये असते. तेव्हा ती विचार करत असते, अधोक्षज अजून कसा आला नाही, हा फोन सुद्धा घरी विसरून गेला आहे आणि वरून पप्या सुद्धा फोन उचलत नाही. मी कोणाशी कॉन्टॅक्ट करू की मी स्वतः जाऊ आता, कारण की मलाच आता काही सुधरत नाही आहे. तिला खूप काळजी वाटत असते. तेवढ्यात अधोक्षज ती बॅग घेऊन घराच्या आत येतो. तेव्हा इंदू म्हणते, काय झालं अधोक्षज, सगळं ठीक तर आहे ना, त्या मोहितने काही बोलला का की काही तमाशा केला, सांग ना. तो मोहित खरंच चांगला माणूस नाही आहे, तू त्याच्या तोंडाला तर लागला नाही ना. तेव्हा अधोक्षज म्हणतो, इंदू मला आता या टॉपिकवरती काहीच बोलायचं नाही, जे काही असेल ते आपण सकाळी बघूया, आता मला झोपायचं आहे, मला खूप झोप आली आहे. तो इंदूला काहीच न उत्तर देता झोपून जातो. म्हणून इंदूचा संशय अजूनच वाढलेला असतो की नक्कीच काहीतरी घडलं आहे, म्हणून तर अधोक्षज एवढा चिडला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे घरातले बाहेर आलेले असतात. तेवढ्यात इंदू आणि अधोक्षज त्यांच्या सामानाच्या बॅग घेऊन येतात. ते बघता लगेच मोठ्या बाई इशारा करत असतात की माझ्याकडे पाया पडायला या, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून अधोक्षज आणि इंद्रायणी दोघं जण पहिले व्यंकू महाराजांना नमस्कार करतात. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात, आता थंडीचे दिवस आहेत अधोक्षज, प्रवासामध्ये स्वतःची काळजी घ्या, जरा नीट आणि व्यवस्थित जा, कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा करू नका. तेव्हा नारायणीताई म्हणतात, ते कशाला हलगर्जीपणा करणार काका, तुला माहिती नाही का ते म्हणजे. तेव्हा लगेच अधोक्षज नारायणीताईला अडवतो आणि म्हणतो, ताई काय चाललंय तुझं, शांत हो ना, सगळ्यांसमोर अशा गोष्टी बोलायची गरज नाही. तेव्हा ती लगेच इंदूला म्हणायला लागते, काय ग इंदू, बोलू का मी. इंदू ही खूप घाबरलेली असते की नारायणीताई काही बोलणार तर नाही ना. तेवढ्यात अधोक्ष म्हणतो, ताई मी तुझ्या पाया पडतो, पण जरा शांत हो ना, उगाच हे सगळ्यांसमोर बोलायची गरज नाही आहे, का माझी एवढी खेचते. तेव्हा ती म्हणते, हे बघ पाय सुद्धा जोडले आहेत आणि हाताचा सुद्धा आशीर्वादासाठी पुढे केला आहे, आता लवकर माझा आशीर्वाद घ्या. ते दोघं लगेच
त्यांचा आशीर्वाद घेतात. तेवढ्यात मोठ्या बाई म्हणायला लागतात, काय आई दिसतच नाही आहे का? तेव्हा अधोक्षज म्हणतो, आई येतच आहोत ना ग, एवढं काय त्याच्यामध्ये? ते दोघं लगेच आशीर्वाद घेतात. तेव्हा मोठ्या बाई म्हणायला लागतात, हे बघ आठवण ठेव, तिकडे चालले तर आहात पण तिकडे फक्त बायको बरोबर खिदी करू नको, आईला सुद्धा खायली खुशाली करवण्यासाठी फोन कर. तेव्हा अधोक्षज म्हणतो, आई तू सरळ शब्दात काही बोलूच नाही शकत का? आम्ही करूच ना ग फोन. तेव्हा इंदू म्हणायला लागते, काय आहे अधोक्षज असं मोठ्या बाईंशी बोलू नको. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काय ग आता माझा मुलगा माझ्याशी 2 शब्द बोलतो त्याच्याशी तुला प्रॉब्लेम आहे का? म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये नाक अडवणं तुला गरजेचंच आहे का? माझा मुलगा आहे तो मला काहीही बोलू शकतो. तेव्हा नारायणीताई म्हणतात, आई शांत हो ना, कशाला उगाच चिडचिड करते, जाऊ दे ना. तेव्हा अधोक्षज म्हणायला लागतो, आता आईने चिडचिड केली आहे ना म्हणजे प्रवास एकदम मस्त आणि सुखाचं होईल. तेवढ्यात इंदू म्हणायला लागते, मोठ्या बाई आम्ही येतो. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, तू ये की नको येऊ मला त्याच्याशी काडी मात्रही फरक पडत नाही, पण माझा अधोक्षज सुखरूप इथे यायला पाहिजे, माझं हेच म्हणणं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर त्या म्हणायला लागतात, मला तर एक समजत नाही, गोपाळ तुम्हाला बाय करायला का आला नाही? सकाळपासून तो काय मला घरामध्ये सुद्धा दिसला नाही. तेव्हा व्यंकू महाराज म्हणायला लागतात, मला असं वाटलं तो घरातच आहे, म्हणजे रात्री त्याच्या ड्युटीला गेला असेल आणि सकाळची येऊन झोपला असेल. तेव्हा इंद्रायणी म्हणायला लागते, नाही ना व्यंकू महाराज, रात्री मी जेव्हा त्याला भेटली ना तेव्हा तो म्हणत होता की त्याला काहीतरी एमर्जन्सी आहे, त्यानंतर तो घरीच आला नाही का? तेव्हा लगेच शकुंतला की म्हणतात, एकदा नारायणी श्रीकलाला विचार ना, श्रीकला कुठे आहे? पण श्रीकला सुद्धा घरात नसते, कारण की श्रीकला तिच्याच वेगळ्याच कामाला बाहेर गेलेली असते. ती लगेच एका माणसाला कॉल करते आणि म्हणते, मी जागेवरती आली आहे, तू कुठे आहेस, लवकर ये. तो लगेच तिच्या मागून येतो. तेव्हा ती म्हणायला लागते, हे बघ मी जे काम सांगितलं आहे ना ते चोख व्हायला पाहिजे, या कामामध्ये कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा मला चालणार नाही. तेव्हा तो म्हणतो, मॅडम तुम्ही काही छोटं मोठं समजू नका, आम्ही सगळी कामं चोखच करतोय आणि तुम्ही जसं म्हणताय ना तसंच तुमचं काम भारी होणार आहे, तुम्हाला एक डेमो दाखवतो. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे दाखवा. तो लगेच आतून एक बॉक्स घेऊन येतो आणि त्याच्यावरती रेड कलरचा कपडा असतो. तो बॉक्स बघून श्रीकला खूप खुश होते आणि त्याला एक पैशांचं भरलेलं पाकिट देऊन ती म्हणायला लागते, आत्ता खरी मजा येणार आहे ना. तर दुसरीकडे इंदू आणि अधोक्षज प्रवासाला सुरुवात करतात. अधोक्षज मस्त ड्राईव्ह करत असतो आणि इंदू त्याच्याबरोबर खेळायला लागलेली असते. पहिले ती त्याच्या नजरेला नजर मिळवते, नंतर त्याच्या हातावरती ती मस्तपैकी टाइमपास करायला सुरुवात करते. हळूवारपणे त्याला गुदगुल्या करायला सुरुवात करते. ते बघता अधोक्षज म्हणायला लागतो, अगं मी ड्राईव्ह करतोय ना, हे सगळं आत्ता करायची गरज नाही आहे ना. तेव्हा इंदू काहीच न बोलता पुन्हा त्याचा हातामध्ये घेते. हे बघता अधोक्षज गाडी अडवतो आणि म्हणायला लागतो, इंदू तू जे काही करतेस ना हे तू आठवण ठेव, तुझा बेस्ट फ्रेंड सुद्धा बघतोय, कारण की तो गाडीमध्येच आहे. तेव्हा इंदू म्हणते, अच्छा असं आहे का, बघू दे ना त्याला, तू विसरतोय का अधोक्षज, आपल्या दोघांचं लग्न त्याच्याच तर साक्षीने झालं आहे. आणि तुला आठवतंय का आपण कसे आळंदीला पळून गेलो होतो ना? तेव्हा तो म्हणतो, हो आठवतंय ना, विठू पंढरपूरकर कसा भेटला होता आणि त्या दुष्ट माणसाला कसं मारलं होतं ना. तेव्हा ती म्हणते, हो ते सगळं तर मला सुद्धा आठवतंय, किती मजा केली होती ना आणि विठू पंढरपूरकरांनी आपली किती मस्त हेल्प केली होती, हे सगळं आठवून मला खूप आनंद होत आहे. तेव्हा तो म्हणतो, आता आपण पुढचा प्रवास करायचा का, की असंच तुला रोमॅन्टिक व्हायचं आहे? अधोक्षज सुद्धा तिच्याबरोबर थोडा रोमॅन्टिक झालेला असतो आणि ते पुन्हा त्यांचा प्रवास सुरू करतात. तर दुसरीकडे व्यंकू महाराज मंदिराच्या बाहेर बसलेले असतात. त्यांना राहून राहून गोपाळची काळजी वाटत असते. तेवढ्यात तिथे श्रीकला येते आणि म्हणायला लागते, बाबा तुमच्यासाठी सरबत आणलं आहे. तेव्हा ते म्हणतात, काय ग श्रीकला, मला सांग ना गोपाळ कुठे आहे, तुझं काही बोलणं झालं का? तेव्हा ती म्हणते, गोपाळ तर त्याच्या कामामध्ये जातो ना, आणि तो काय आता लहान राहिला आहे का की प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगून जाईल? तेव्हा ते म्हणतात, तसं नाही ग, पण तो रात्री एमर्जन्सीसाठी बाहेर गेला होता ना, त्यानंतर त्याच्याशी काही बोलणं झालं का? मी त्याचा फोन लावतोय पण फोन काही लागत नाही. तेव्हा ती म्हणते, नाही बाबा, तो ना एका ठिकाणी गेला होता आणि माझं तर सकाळीच त्याच्याशी बोलणं झालं आहे. त्याच्या फोनची बॅटरी थोडी लो झाली होती आणि तिथे चार्जिंगचं काही पॉईंट नव्हता, त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे काळजी करू नका. तेव्हा ते म्हणतात, अच्छा तुझं बोलणं झालं आहे ना, मग माझा जीव आता भांड्यात पडला आहे. मला वाटलं गोपाळ कुठे गेला आहे आणि काय नाही, म्हणून
म्हणून थोडी काळजी वाटत होती. तुझं बोलणं झालं म्हणजे मी निश्चिंत झालो आहे. हे सगळं केल्यानंतर श्रीकला खूप आनंदात आलेली असते. तेव्हा इकडे व्यंकुमाराज ते सरबत पितात आणि तिच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद आलेला असतो. जसं काय तिने व्यंकू महाराजांनाही काही पाजलं तर नसेल ना, मला तर याच गोष्टीची भीती वाटते. दुसरीकडे इंदू आणि आदोक्षस फार्म हाऊसवरती पोचलेले असतात. तेव्हा इंदू थोड्या विचारामध्ये असते. तेव्हा आदोक्षस तिथे येतो आणि म्हणतो, काय इंद्रायणी मॅडम, मला एक सांगा, बचत गट, त्यानंतर तुमची शाळा, बाकीच्या गोष्टी, या सगळ्याचा आता इथे विचार करायचा नाही. इथे या सगळ्याला टाइम प्लेस करायचा आहे. इथे फक्त आणि फक्त आपण दोघं आणि आपल्या दोघांचा हनीमून हेच जास्त इम्पॉर्टंट आहे. तेव्हा इंदू म्हणते, ते तर ठीक आहे रे, पण माझ्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी सुरू आहे. काल रात्री जेव्हा मी गोपाळला भेटली ना, तेव्हा त्याच्या जीवामध्ये काही त्राणच नव्हता असं मला वाटत होतं. तेव्हा तो म्हणतो, कसं आहे दादा, एमर्जन्सी आणि याच्या सगळ्यात असतो ना, त्याच्याचमुळे माझ्या हिशोबाने तो थोडा बिझी असतो आणि म्हणूनच तो थोडा तंद्रीत असेल, म्हणून तुला असं वाटलं असेल. तेव्हा ते म्हणते, नाही रे, मला काहीतरी गडबड वाटत आहे. तेव्हा तो म्हणतो, एक काम कर, तू घरी फोन कर. तसंही हनुमूनमध्ये पूर्ण मूड असणं गरजेचं आहे ना. मग पहिले तू घरच्यांची एकदा ख्याली खुशाली विचारून घे, नंतरच आपण आपल्या हनीमूनला सुरुवात करू. तेवढ्या तिकडे श्रीकलाचा माणूस आलेला असतो. तो त्याच्याबरोबर एक बॉक्स सुद्धा घेऊन येतो आणि लगबगीने पाईपवरून चढून त्यांच्या बाल्कनीमध्ये पोचतो. हे सगळं करत असताना तो खूप खुश असतो. तेवढ्यात आदोक्षस इकडे इंदूला किस करायला जाईल. ते बघता इंदू त्याला अडवते आणि म्हणते, आदोक्षस थांब जरा पहिले वेगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत. तेव्हा आदोक्षस म्हणतो, काय आता वेगळं बघायचं आहे, माझी बायको माझ्या जवळ आहे आणि आता थांबायची काय गरज आहे. आदोक्षस खूप खुश असतो कारण की इंदू त्याच्या खूप जवळ असते. तेवढ्यात इकडे पडदा ओपन होतो आणि अर्ध्या पडद्याने त्याच्यामधून इकडे या दोघांचं एक दुसऱ्याला मिठीमध्ये घेणं चालू असतं. तेवढ्यात त्या पडद्यातून एक विंचू आतमध्ये येतो. आता हा विंचू तर आत आला आहे. बघूया दुसऱ्या पार्टमध्ये ह्या विंचूचं नेमकं घडणार तरी काय आहे. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर